आम्ही समर्थ. आज आपण बनवणार आहोत महिनाभर टिकतील अशा नारळाच्या वड्या. तर इथे मी मिडियम आकाराचा नारळ घेऊन त्याचे मागचे साल काढून घेतलेले आहे. हे आपण बारीक मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे आपले कमीत कमी 2 वाट्या तरी नारळाचा आपला किस झालेला आहे. इथं मी 2 नारळाला 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. हे आपण मिक्स साखर मेल्ट होईपर्यंत आपण उकळून घेणार आहोत. साखर मेल्ट झाली की त्यामध्ये आपण 1 चमचा दूध टाकणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या साखरेला जे काळपट कलर असतो तो येतो, मळी, त्याला मळी म्हणतात. ती मळी आपण काढून घेणार आहोत. ती मळी काढली की आपल्या वड्या पांढरं शुभ्र होतील. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही दुधाऐवजी लिंबाचा रसही घालू शकता. हे का, इथं मी त्या 2 वाट्या खोबरं घालून घेतलेलं आहे. ते आपण मिक्स करणार आहोत. हे मिश्रण जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. घालून घेतलेलं आहे मी. असं मिक्स करायचं. बघा, स्पॅच्युलाला पण लागत नाही मिश्रण, त्याच्यामुळे आपलं हे मिश्रण तयार आहे. इथं मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण वड्या थापून घेणार आहोत. वड्या थोड्याशा गरम असतानाच आपण त्याला मार्क करून घेणार आहोत. हे बघा, इथं आपल्या अशा वड्या तयार आहे. थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायच्या, मग आपल्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि